खूप लोकांच्या प्रयत्नांमुळे उबरनी रेट वाढवलेच. पण उबर आता काय खेळी करतंय की ड्रायव्हरला स्वतःच्या खिशातून पैसे देते. म्हणजे ड्रायव्हरला ₹400 दिले तर कस्टमरकडून ते 250 किंवा ₹300 घेते. म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे देते. ड्रायव्हरला तर रेट वाढून मिळतोय, पण कस्टमरचे रेट अजून उबरने वाढवले नाहीत. आणि हे का वाढवले नाहीत? जोपर्यंत रॅपिडो आणि ओला रेट वाढवणार नाही तोपर्यंत कस्टमरचे रेट उबरसुद्धा वाढवणार नाही. आणि रॅपिडोनी आणि ओलानी जर 1-2 दिवसात रेट नाही वाढवले तर उबर परत आहे त्या लाईनीत येईल. त्याच्यामुळे आता ड्रायव्हर लोकांची वेळ आहे. जर रॅपिडो आणि ओला जर रेट वाढवत नसेल तर आपल्याला सुद्धा रॅपिडो आणि ओलाची काही गरज नाही. तसं तर मी पहिल्यापासूनच सांगत असतो की उबर चालवत असलो आपल्याला रॅपिडो आणि ओलाची काही गरज लागत नाही. तरी पण भरपूर लोक रॅपिडो आणि ओला चालवत होते. पण आता उबरनीच रेट वाढवून दिलेत म्हटल्यावर मला वाटत नाही रॅपिडो आणि ओला चालवायची गरज आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की उबर चालवत राहा. का तर त्यांनी सगळ्यात जास्त रेट वाढवले तर आपल्याला रेट वाढवण्याची मतलब आहे. उबर देते रेट वाढवून तर उबरच चालवा, ओला आणि रॅपिडो चालवू नका.